कर्नाटक एमटा कामगारांचे गेल्या 4 वर्षापासून केपीसीएल खाणीचे व्यवस्थापन व त्याची सहयोगी बरांज कोल माइन्स हे शोषण करत असून वेतनवाढीचा निव्वळ भूलथापा देत आहे। मात्र अजूनही कोलवेतनात एकही रुपयाची वाढ केली नाही। त्यामुळे इतर मागण्या घेऊन कामगारांनी केपीसीएल कोळसा खाणीचे उत्पादन बंद करून तब्बल 4 तास खाण बंद करून आंदोलन केले। कंपनी व पोलीस प्रशासन यांनी मध्यस्थी करून जिल्हाधिकारी कार्यालयात तोडगा काढू या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले। कर्नाटक एमटा खाण कामगारांना वेज बोर्ड लावण्यात यावा, कामगारांना सेफ्टी शूज, रेश शेल्टर, सेफ्टी गॉगल, पिण्यासाठी शुद्ध पाणी, मुलांसाठी स्कूल बस, 24 तास कामगारांसाठी उपचार केंद्र, वार्षिक बोनस, घर किराया या इतर मागण्यांसाठी गेल्या 4 वर्षापासून कामगार लढा देत आहे। या मागण्यांसाठी 4 वर्षात केपीसीएल कंपनीसोबत 40 बैठका झाल्या, मात्र त्या विफल ठरल्या। याकरता ऑक्टोबरला केपीसीएल खुल्या कोळसा खाणीत खाण बंद आंदोलन पुकारले। आंदोलनाच्या 4 तासानंतर कंपनीचे अधिकारी यांनी पत्र देऊन या मागण्यासंदर्भात दिनांक 8 ऑक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले। मात्र या बैठकीत तोडगा निघाला नाही तर 9 ऑक्टोबरपासून पुन्हा आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा कामगारांनी दिला आहे। या आंदोलनात अरविंद देवगडे, विनोद आगलावे, प्रदीप मानकर, सुभाष गेडाम, महेश पेटकर, पांडुरंग सातपुते, अशोक ठेंगणे, शंकर बालपने, महेश तुंबडे, रवींद्र निखाडे, विलास ताजने सह असंख्य कामगार उपस्थित होते।